की विद्यापीठाला नाव बाबासाहेबांचं मिळालं पाहिजे, याच्यासाठी जर आपण रस्त्यावरती रक्त सांडू शकतो, तर महाबोधी विहार जर आपल्याला मुक्त करायचं असेल तर रक्त नद्या नाल्यातून व्हायला लागेल, एवढी माणसं आपल्याकडे आज उपलब्ध आहे. महाराष्ट्र सगळ्या देशामध्ये असं राज्य आहे की जे चळवळ आणि आंदोलन करण्यासाठी सगळ्यात पुढे अग्रेसिव्ह असतं. कारण याच मातीमध्ये 1 जानेवारी 1818चा लढा उभा करणारे लोक याच मातीतले होते. आणि येणाऱ्या काळात सुद्धा महाबोधी महावीराला मुक्त करण्याचं आंदोलन हे महाराष्ट्रातूनच सगळ्यात पहिल्यांदा पुढे येईल. की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेस एका भंतेनं प्रश्न विचारला की भंते तुम्हाला कोणते बुद्ध आवडतात, आणि त्यावेळेस ते भंते म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बाबासाहेब मला तथागत असे शांत मुद्रा, डोळे झाकलेले आणि ध्यानस्थ बसलेले बुद्ध आवडतात. बाबासाहेबांना ते प्रश्न विचारतात, बाबासाहेब तुम्हाला कोणते बुद्ध आवडतात, आणि बाबासाहेबाच्या चेहऱ्यावरची भावमुद्रा अतिशय रागीट होते, जणू काय बाबासाहेबाच्या डोळ्यातून आग बाहेर पडती का काय. आणि बाबासाहेब त्या भंतेजींना म्हणतात, भंते मला बुद्ध चारिका करत असलेले आणि उघड्या डोळ्याचे बुद्ध आवडतात, कारण ते जगभर आपल्या विचाराचा प्रचार आणि प्रसार. बुद्धाकडे विमान नव्हतं, बुद्धाकडे इंटरनेट नव्हतं, बुद्धाकडे फॅक्स नव्हता, बुद्धाकडे गाडी नव्हती, घोडा नव्हता, हत्ती नव्हता, तरी सुद्धा बुद्ध आजच्या काळामध्ये जगातल्या 128 देशात पोहोचलाय. तुमच्याकडे विमान आहे, तुम्ही किती देशात पोहोचलाय? तुमच्याकडे गाडी आहे, इंटरनेट आहे, सगळं आहे, तुम्ही किती देशात पोहोचलाय? म्हणून प्रश्न असा आहे, लोकांना या ठिकाणी सांगत बसण्यापेक्षा बुद्धाचा विचार पहिल्यांदा स्वतःच्या अंगीकरणात आला पाहिजे, तो कुटुंबात आला पाहिजे, पर्यायाने समाजात, आणि नंतर देशामध्ये जर उभा राहिला तर या देशात बुद्धाच्या विचाराला कुणीही विरोध करणार नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ती समजून घेणं काळाची गरज आहे. मी जेव्हा 2010ला त्या ठिकाणी महाबोधी महाविहाराला गेलो होतो, तेव्हा त्या ठिकाणी या बाजूला महाविहार टेम्पल आहे आणि त्याच्या बाजूला एक छोटंसं टेम्पल आहे, त्यामध्ये एक पिंड आहे आणि त्या ठिकाणी तो पंडित बसलेला आहे आणि काही फॉरेनर्स त्याच्या समोर बसलेले आहेत. आणि त्या फॉरेनर्सला तो मंत्र म्हणतो, आणि विशेष गोष्ट अशी आहे की ते सगळे मंत्र तो इंग्रजीत म्हणतोय. मी त्या ठिकाणी गेलो आणि त्याला विचारलं, वाय आर यू सिटिंग हिअर, बिकॉज ऑफ बुद्धा स्टॅच्यू इज देअर इन दॅट टेम्पल, वाय आर यू सिटिंग हिअर. तर त्यांनी मला रिप्लाय असा दिला, ते असं म्हणाले की पंडित सेड टू मी दॅट शिवलिंगा हॅज गिवन द स्पिरिच्युअल पॉवर टू द बुद्धा. अच्छा, बुद्धाला ज्ञानाची प्राप्ती ही या शिवलिंगामुळे झाली, म्हणून हे शिवलिंग आधी महत्वाचं आहे, बुद्ध नंतर. आणि तेच आता सुद्धा आपण तेच करतोय की बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली, ज्ञान प्राप्ती झाली नाही, बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली नाही. ते काय कुठे सोनं शोधण्यासाठी किंवा कुठे हिरे शोधण्यासाठी नाही, तर या जगातल्या मानवाचं दुःख शोधण्यासाठी 24 वर्ष अथक परिश्रमातून ते स्वतःच्या ज्ञानाचा केंद्रबिंदू मानून त्यांनी ते शोधून काढलेलं आहे. म्हणून ही चूक पुन्हा होता कामा नये, असा माझा नम्र या ठिकाणी सल्ला या तमाम बौद्ध अनुयायांना आहे. की बाबासाहेब आंबेडकरांनी तथागताचा हा समतेचा गाडा पुढे ओढत असताना आपल्या पोटचे 4 लेकरं गमावले, परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या कुठल्याही साहित्यात, बाबासाहेब आंबेडकरांच्या कुठल्याही भाषणात बाबासाहेबांनी हे कुठं लिहून ठेवलं नाही किंवा कुणाला सांगितलं नाही की या चळवळीसाठी, देशासाठी आणि पर्यायाने समाज बांधवानं तुमच्यासाठी मी माझी 4 लेकरं गमावली. कारण हे केल्यामुळे आपण केलेलं काय हे कशात राहत नाही. म्हणून बुद्धाचा विचार आहे, तुम्ही करत राहिलं पाहिजे, त्याचा परिणाम, त्याचा पर्याय मानवतेमध्ये परिवर्तित होत असतो आणि मानवाचा जनकल्याणाचा विचार तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवत असता. म्हणून बाबासाहेबाच्या विचाराचे तुम्ही अनुयायी आहात, तथागताच्या समतेचे तुम्ही वारसदार आहात. म्हणून येणाऱ्या काळामध्ये कुठलाही पर्याय असो, तो पर्याय आपल्याला शोधायचा आहे. 2002 मध्ये युनेस्को नावाची जी सगळ्यात मोठी जगातली संघटना आहे, त्या संघटनेने भारत देशामध्ये असणारं हे जे बुद्धाचं महाबोधी विहार आहे याला वर्ल्ड हेरिटेजचा काय दिलेला आहे, दर्जा दिलेला आहे. आणि इथं बसलेल्याच नाही तर आपल्या देशातल्या किती बुद्धिस्ट लोकांना हे माहिती आहे की हे त्यांनी आपल्यावर उपकार म्हणून दिलेला नाही, तर बाहेरच्या जगातले लोक गेल्यावर त्यांना विचारतात, फ्रॉम वेअर आर यू कमिंग, तुम्ही कुठून आलात. आणि तेव्हा यांना नाईलाजाने सांगावं लागतं की मैं ब्रह्मा विष्णू महेश नाही, तथागत बुद्धाच्या देशातून इकडे परत आलो आहे. आणि हे जेव्हा ते सांगतात तेव्हा त्यांना त्या ठिकाणी मान सन्मान मिळत असतो. म्हणून जगाला लाजण्यासाठी त्यांनी वर्ल्ड हेरिटेजमध्ये त्याची दर्जा नोंदवून दिलेला आहे. की लोक आज भारतामध्ये सांगत असतात की स्वामी विवेकानंद
हे हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करण्यासाठी शिकागोला गेले होते, परंतु मुळात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे जी या देशातल्या लोकांना माहिती नाही, ज्यांना माहिती आहे ते दाबून ठेवण्याचं काम करतात. या देशातल्या शंकराचार्य नावाच्या व्यक्तीने स्वामी विवेकानंदांना त्या ठिकाणी त्या शिकागो परिषदेमध्ये जाण्यासाठी पास दिला नव्हता. बिलकुल. पास का दिला नव्हता? कारण त्यांना माहिती नव्हतं की हे माझ्या ऐकण्यात नाही आहेत. आणि ही गोष्ट ज्यावेळेस अनागरिक धम्मपालांना कळते की हा तथागताच्या मातृभूमीतून या ठिकाणी आलाय आणि याला जर प्रवेश मिळत नसेल तर हे चुकीचं आहे. कारण समतेला मांडणारा या जगातला पहिला जर धम्म आणि धर्म कोणता असेल तर त्याचं नाव आहे तथागत सम्यक संबुद्धाचा, मानवतेचा, करुणेचा बौद्ध धम्म. आणि म्हणून तथागताचा विचार आपण पुढे चालवला पाहिजे. म्हणून अनागरिक धम्मपाल म्हणतो कि चिंता नहीं है स्वामी, अगर तुम्हें समय नहीं मिलता है तो मुझे जितना समय मिला है उसमें से 3 मिनिट मैं आपके लिए यहाँ पर देता हूँ. आणि अनागरिक धम्मपालाने आपल्या स्वतःच्या रिझर्व कोट्यातले 3 मिनिट स्वामी विवेकानंदाला दिले आणि मग स्वामी विवेकानंदाने त्या ठिकाणी शिकागो परिषदेमध्ये जागतिक दर्जातला सगळ्यात महान धम्म कोणता असेल तर तो भगवान गौतम बुद्धाचा आहे हे त्या ठिकाणी सांगितलं की कायदेशीररित्या आपण या ठिकाणी कसं लढलं पाहिजे. बिलकुल. तर भारतीय संविधानामध्ये कलम नंबर 25 ते 28 हे 3 कलम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धार्मिक स्वातंत्र्यासाठी निर्माण केलेले आहेत. आणि बाबासाहेब आंबेडकर त्या कलम नंबर 25च्या अनुषंगाने त्या ठिकाणी त्या धार्मिक स्वातंत्र्यामध्ये जेव्हा लिहिलेलं आहे तेव्हा या देशातल्या काही लोकांनी त्याचा काळजीपूर्वक अभ्यास करणं काळाची गरज आहे. काय तर आजही आपण बौद्ध हे फक्त कलम नंबर 25च्या अनुषंगाने आपला स्वतःचा धर्म सांगू शकतो, पण संविधानिकरित्या बौद्ध हे आज सुद्धा हिंदू म्हणून गणले जातात. बिलकुल. कारण जोपर्यंत या देशातल्या लोकांना हे कळणार नाही की या जगामध्ये असणारा बुद्धाचा, करुणेचा जो धम्म आहे तो हा वैयक्तिक आणि वेगळा धर्म आहे, तो हिंदू धर्माचा भाग नाही, हे ज्या दिवशी या देशातल्या लोकांना कळेल त्या दिवशी या देशामध्ये जो हिंदू मॅरेज ऍक्ट आहे तो बौद्धांना सुद्धा लागू होतो. बिलकुल. जो हिंदू सेक्सेशन ऍक्ट आहे तो बौद्धांना सुद्धा लागू होतो. आणि म्हणून जेव्हा लढाईची बारी येते, जेव्हा बौद्ध रस्त्यावरती उतरतात तेव्हा त्यांच्या विरोधामध्ये जाणीवपूर्वक या देशातले पंडित आपल्या अंगावरती हिंदू नावाची चादर पांघरतात आणि या सगळ्यांना आपल्या भोवती उभा करतात आणि सांगतात की हे बौद्ध आहेत आणि हे आपल्या विरोधात आहे. म्हणून आज आपल्याला या ठिकाणी संविधानिकरित्यामध्ये त्या कलम नंबर 25 मध्ये अमेंडमेंट करावी लागेल. आणि ती अमेंडमेंट करण्यासाठी तुम्हाला या देशातल्या राज्यसभा आणि लोकसभामध्ये 66% या ठिकाणी बिलकुल काय करावं लागेल? बहुमत पारित करावं लागेल. आणि 66% बहुमत पारित केल्याच्या नंतर या देशातल्या जेवढ्या राज्यामध्ये बौद्धांची संख्या आहे किंवा सगळ्या संबंधित राज्याने 50% बहुमत जर त्या ठिकाणी दिलं तर त्या ठिकाणी कलम नंबर 25 मध्ये अमेंडमेंट करता येते आणि मग बौद्धांना बौद्धाचा स्पेशल मॅरेज ऍक्ट करता येतो, मग बौद्धाला बौद्धाचा स्पेशल सेक्सेशन ऍक्ट करता येतो. नाहीतर आजही आमचे शिकलेले PhD झालेले लोक आपल्या पोराचं नाव शाळेत लावत असताना हिंदू महार लावतात. हे त्याचं काय कारण असेल तर त्याचं कारण हे कलम नंबर 25 मध्ये दडलेलं आहे की महाराष्ट्र के बाहर जो लोग मुझे सुन रहे हैं उन तक ये मेरी अपील पहुंचनी चाहिए, उनको ये लगना चाहिए कि बुद्धा ने इस देश के हर इंसान के दुख पीड़ा को सहन करके उनके दुख का कारण और सुख कहां पे मिलता है वो बताने के लिए उन्होंने अपना जो काम किया है, अपने महल को छोड़ा, पत्नी को छोड़ा, बच्चों को छोड़ा, इसीलिए बुद्ध बने हैं. इसलिए बुद्ध को अगर तुम रोकने की कोशिश करोगे तो आने वाले दिनों में तुम्हें युद्ध को सामने देखना पड़ेगा. यही मैं यहाँ पर बताना चाहूंगा. प्रथमतः सर्वांना नमो बुद्धाय, क्रांतिकारी जय भीम. जय भीम, नमो बुद्धाय. सर्वप्रथम मी लॉर्ड बुद्धा TV चॅनल आणि नालंदा विहारच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसं मी दुसऱ्यांदा या ठिकाणी या चर्चेत सहभागी झालेलो आहे. याच्या अगोदरही मी भारतीय संविधानावरती भाष्य करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होतो. आणि माझा जो प्रश्न आहे की राजकीय पटलावर हा जो विषय आहे तो आजपर्यंत आपल्याकडून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आणखी का उचलला जात नाही. मी थोडंसं इतिहासाकडे जात असताना एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी अधोरेखित करतो आहे. जी. तथागताचा
सम्यक संबुद्धाचा जो वारसा आहे तो भारताच्या याच मातीमध्ये जन्माला आलेला आहे. परंतु शोकांतिका या गोष्टीची आहे की श्रीलंकेमध्ये जन्माला आलेला एखादा डेव्हिड नावाचा व्यक्ती जो भारतामध्ये येतो आणि भारतामध्ये कशासाठी येतो तर श्रीलंकेमध्ये त्याच्यावरती, त्याच्या मेंदूवरती, त्याच्या मस्तिष्कावरती तथागताच्या विचाराचा वारसा लाभलेला असतो. बिलकुल. आणि म्हणून त्याला असं वाटतं की मी तथागताच्या त्या पावन स्मृतीला गेलो पाहिजे, तिथे जाऊन नतमस्तक झालो पाहिजे. आणि म्हणून हा डेव्हिड नावाचा व्यक्ती या ठिकाणी भारतात येतो. भारतात येऊन तथागताच्या या महाबोधी विहाराच्या समोर त्या ठिकाणी नतमस्तक होतो आणि नतमस्तक होऊन आपलं स्वतःचं अस्तित्व, आपल्या स्वतःच्या अस्मितेची उंची तो उभा करतो आणि स्वतःला म्हणतो की जोपर्यंत हे महाबोधी महाविहार टेम्पल या पंडितांच्या, या ब्राह्मणांच्या चंगुलमधून मुक्त करणार नाही तोपर्यंत मी घरी जाणार नाही, माझं लग्न करणार नाही आणि माझा संसार सुद्धा पाहणार नाही. त्याचं नाव आहे धम्मपाल अनागारिक. बिलकुल. आणि हा व्यक्ती भारताचा नाही. खास ही गोष्ट याच्यासाठी मी अधोरेखित करून सांगतो आहे की जरी आपण या ठिकाणी अभिमानाने छाती ठोकपणे सांगत असलो की आपण बुद्धाच्या भूमीत जन्माला आलेलो आहोत, पण बुद्धाच्या क्रांतीचा वारसा सांगण्यासाठी श्रीलंकेतला व्यक्ती भारतात येतो आणि बुद्धाच्या महाबोधी विहाराचं आंदोलन तो पहिल्यांदा सुरू करतो. आणि तोपर्यंत भारतातले लोक हे सुस्त आणि स्वस्थ झोपलेले असतात. आणि ही गोष्ट मी तेव्हाची सांगतो आहे जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं. जी. 1891ला ज्यावेळेस ते या ठिकाणी भारतामध्ये येतात आणि महाबोधी ट्रस्ट या ठिकाणी स्थापन करतात. आणि महाबोधी ट्रस्ट स्थापन करून त्याचं ऑफिस हे कोलंबोला उभा करतात. आणि कोलंबोला उभा करून देशभरामध्ये जिथे जिथे बुद्धिस्ट लोक आहेत त्या ठिकाणी जातात आणि त्यांना ठणकावून सांगतात की बुद्ध हा केवळ भारताचा नाही तर बुद्ध या जगातल्या मानवतेचं सगळ्यात मोठं ऊर्जा केंद्र आहे आणि त्याला मुक्त करण्यासाठी तुम्ही आम्ही एकत्र आलो पाहिजे. बिलकुल. याच ठिकाणी 18 सप्टेंबर 1893ला ज्यावेळेस शिकागोला रिलिजियस कॉन्फरन्स होते आणि त्या रिलिजियस कॉन्फरन्सला धम्माचं प्रतिनिधित्व करण्यासाठी हा अनागारिक धम्मपाल त्या ठिकाणी उपस्थित होतो. आणि भारतातून हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करण्यासाठी स्वामी विवेकानंद त्या ठिकाणी जातात. परंतु स्वामी विवेकानंदाची आणि अनागारिक धम्मपालांची ज्यावेळेस त्या गेटवरती भेट होते, भेट झाल्याच्या नंतर अनागारिक धम्मपाल त्यांना प्रश्न विचारतात की स्वामीजी तुम्ही कुठून आलात? आणि त्यावेळेस स्वामी विवेकानंद सांगतात की मी भारतातून आलो आहे. अनागारिक धम्मपालांना एवढा हर्ष, एवढा आनंद होतो की माझ्या तथागताच्या भूमीतून हा व्यक्ती या ठिकाणी उपस्थित झालाय, म्हणून ते त्यांना हर्षाने, आनंदाने त्याचं स्वागत करतात स्वामी विवेकानंदाचं. पण गोष्ट अशी असते की लोक आज भारतामध्ये सांगत असतात की स्वामी विवेकानंद हे हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करण्यासाठी शिकागोला गेले होते. परंतु मुळात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे जी या देशातल्या लोकांना माहिती नाही, ज्यांना माहिती आहे ते दाबून ठेवण्याचं काम करतात. या देशातल्या शंकराचार्य नावाच्या व्यक्तीने स्वामी विवेकानंदांना त्या ठिकाणी त्या शिकागो परिषदेमध्ये जाण्यासाठी पास दिला नव्हता. बिलकुल. पास का दिला नव्हता? कारण त्यांना माहिती नव्हतं की हे माझ्या ऐकण्यात नाही आहेत. आणि ही गोष्ट ज्यावेळेस अनागारिक धम्मपालांना कळते की हा तथागताच्या मातृभूमीतून या ठिकाणी आलाय आणि याला जर प्रवेश मिळत नसेल तर हे चुकीचं आहे. कारण समतेला मांडणारा या जगातला पहिला जर धम्म आणि धर्म कोणता असेल तर त्याचं नाव आहे तथागत सम्यक संबुद्धाचा, मानवतेचा, करुणेचा बौद्ध धम्म. आणि म्हणून तथागताचा विचार आपण पुढे चालवला पाहिजे. म्हणून अनागारिक धम्मपाल म्हणतो कि चिंता नहीं है स्वामी, अगर तुम्हें समय नहीं मिलता है तो मुझे जितना समय मिला है उसमें से 3 मिनिट मैं आपके लिए यहाँ पर देता हूँ. आणि अनागारिक धम्मपालाने आपल्या स्वतःच्या रिझर्व कोट्यातले 3 मिनिट स्वामी विवेकानंदाला दिले. आणि मग स्वामी विवेकानंदाने त्या ठिकाणी शिकागो परिषदेमध्ये जागतिक दर्जातला सगळ्यात महान धम्म कोणता असेल तर तो भगवान गौतम बुद्धाचा आहे हे त्या ठिकाणी सांगितलं. ही मला पार्श्वभूमी याच्यासाठी सांगावी लागते आहे की भारतातल्या लोकांना महाबोधी महाविहार काय आहे हे माहिती नाही आहे. जसं मी तुम्हाला याच्या पुढे जाऊन असं सांगू इच्छितो सर की बाबासाहेब ज्यावेळेस पुणे पॅक्ट करत होते, पुणे करार करत होते, त्यावेळेस इथल्या सगळ्या लोकांना म्हणत होते
की पुणे करार जेव्हा मी करतो आहे तेव्हा या पुणे करारामधून दलाल आणि भडव्याची निर्मिती होणार आहे. ते समाजाचं नाही तर त्यांच्या मालकाचं काम करण्याचं काम करतील आणि हीच निर्मिती झाली. आज जे लोक आपल्यातून प्रतिनिधित्व करण्यासाठी त्या ठिकाणी जातात तर ते मालकासमोर गोंडा घोळायचं काम करत असतात, ते मालकाला चावा घेण्याचं काम करत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांना या गोष्टीची भीती होती, किंबहुना बाबासाहेबांना ही गोष्ट माहीत होती. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं होतं की जसं आता भंतेजीने या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे, नीता मॅडमनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की हा जो बीटी ऍक्ट आहे तर हा बीटी ऍक्ट ही नंतरची प्रोसेस आहे, त्याच्या अगोदरचा जो वारसा आहे तो आपण समजून घेणं काळाची गरज आहे. जसं की एक छोटंसं उदाहरण मी या ठिकाणी सांगू इच्छितो की विद्यापीठाला नाव बाबासाहेबाचं मिळालं पाहिजे, याच्यासाठी जर आपण रस्त्यावरती रक्त सांडू शकतो तर महाबोधी विहार जर आपल्याला मुक्त करायचं असेल तर रक्त नद्या नाल्यातून व्हायला लागेल, एवढी माणसं आपल्याकडे आज उपलब्ध आहे. फक्त गोष्ट एवढीच झालेली आहे, काल जी अस्मिता झोपलेली होती ती आज जाग करण्यासाठी तुम्ही इथपर्यंत आलाय, त्यासाठी 75 वर्ष लागलेली आहे. माझा हा जो प्रश्न आहे बघणाऱ्या तमाम बौद्ध अनुयायांनाच नाही आहे तर या देशामध्ये प्रज्ञाशील आणि करुणेला मानणाऱ्या प्रत्येक माणसाला आहे की जर तुम्ही मुस्लिमांना मस्जिदमध्ये त्यांचा प्रार्थना करण्याचा अधिकार देऊ शकता, ख्रिश्चनांना जेरुसलेम जाण्यासाठी सांगू शकता, तर तुम्ही या देशामध्ये ज्या तथागताने आपल्या स्वतःच्या रक्ताचं सिंचन करून या देशातल्या प्रत्येक माणसाला मानवता, करुणा आणि प्रज्ञेचा धम्म दिला, तो त्याच माणसांच्या अधिकारात असला पाहिजे. हे वेगळं सांगण्याची गरज नाही, परंतु ते वेगळं करण्यासाठी आपल्याकडे 2 पर्याय आहेत. जसं तुम्ही म्हणालात की राजकीय पटलावर असं का होत नाही, बिलकुल. तर त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला एक पहिल्यांदा सांगितली की त्यांच्या मालकांनी त्यांना जेवढं सांगितलेलं आहे तेवढी स्क्रिप्ट ते वाचतात. बिलकुल. याच्यासाठी जो माणूस बुद्धीने स्वतंत्र आहे तोच माणूस त्या ठिकाणी बेधडकपणे आपल्या अधिकाराच्या लढाईसाठी मैदानात उतरत असतो. आणि म्हणून अधिकार के लड़ाई में निमंत्रण नहीं भेजे जाते हैं, जिनका जमीर जिंदा होता है वह खुद ब खुद चले आता है. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये हा तथागताचा विचार, तथागताचा वारसा हा केवळ भारतापुरता मर्यादित नाही आहे. 2002 मध्ये युनेस्को नावाची जी सगळ्यात मोठी जगातली संघटना आहे त्या संघटनेने भारत देशामध्ये असणारं हे जे बुद्धाचं महाबोधी विहार आहे याला वर्ल्ड हेरिटेजचा काय दिलेला आहे, दर्जा दिलेला आहे. आणि इथं बसलेल्याच नाही तर आपल्या देशातले किती बुद्धिस्ट लोकांना हे माहिती आहे की हे त्यांनी आपल्यावर उपकार म्हणून दिलेला नाही, तर बाहेरच्या जगातले लोक गेल्यावर त्यांना विचारतात फ्रॉम वेअर आर यू कमिंग, तुम्ही कुठून आलात. आणि तेव्हा यांना नाईलाजाने सांगावं लागतं की मैं ब्रह्मा विष्णू महेश नाही, तथागत बुद्धाच्या देशातून इकडे परत आलो आहे. आणि हे जेव्हा ते सांगतात तेव्हा त्यांना त्या ठिकाणी मान सन्मान मिळत असतो. म्हणून जगाला लाजण्यासाठी त्यांनी वर्ल्ड हेरिटेजमध्ये त्याची दर्जा नोंदवून दिलेला आहे. आणि हा दर्जा नोंदवत असताना सुद्धा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी मी विचारतो आहे गवईजी, की हा वर्ल्ड हेरिटेज दर्जा दिल्याच्या नंतर त्या महाबोधी टेम्पलचं जे प्रतिनिधित्व करण्यासाठी जो व्यक्ती जातो तो नेमका व्यक्ती कोण असतो? बिलकुल. तो व्यक्ती नेमका कोण असतो? आणि एवढ्या दिवस ते प्रतिनिधित्व करत असताना तो महाबोधी विहाराचा प्रश्न जगाच्या पटलावर तो किती वेळा मांडतो आणि म्हणून किती वेळा मांडतो, कसा मांडतो याचा विचार करत असताना केवळ महाराष्ट्र, केवळ भारत नाही तर जगातल्या अनेक देशामध्ये जिथे जिथे धम्माचा विचार पोहोचलेला आहे तिथल्या प्रत्येक व्यक्तीने इंटरनॅशनल लेवलवरती हा विचार आता पुढे गेलेला आहे. याचं फक्त कारण एकमेव एवढं आहे, हे याच्यासाठी मी सांगतो आहे की महाराष्ट्र सगळ्या देशामध्ये असं राज्य आहे की जे चळवळ आणि आंदोलन करण्यासाठी सगळ्यात पुढे अग्रेसिव्ह असतं. कारण याच मातीमध्ये 1 जानेवारी 1818चा लढा उभा करणारे लोक याच मातीतले होते. आणि येणाऱ्या काळात सुद्धा महाबोधी महावीराला मुक्त करण्याचं आंदोलन हे महाराष्ट्रातूनच सगळ्यात पहिल्यांदा पुढे येईल. आणि नंतर राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक पटलावरती नाही तर आंतरराष्ट्रीय दर्जावरती जेव्हा आंतरराष्ट्रीय BBC माध्यमातून ही बातमी आंतरराष्ट्रीय पटलावरती जाईल तेव्हा लोकांना कळेल की बुद्धाच्या महाबोधी विहाराचं जे आंदोलन आहे ते आता पुढे वाढवण्यापेक्षा हे त्यांना सुपूर्त केलं पाहिजे. फक्त त्याच्यामध्ये एक क्रिटिकल गोष्ट अशी आहे, ती आपण नेक्स्ट राऊंडला जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला या ठिकाणी सविस्तरपणे सांगतोय. पण त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो आहे, कपटनीतीच्या शकुनीचा डाव जे मांडत आहेत, बुद्धाच्या धर्तीवरती रक्त जे सांडत आहेत गवईजी, जी कपटनीतीच्या शकुनीचा डाव जे मांडत आहेत, बुद्धाच्या धर्तीवरती रक्त जे सांडत आहेत,
जे विसरले बुद्धाला ते आपापसात भांडत आहेत आणि जे नमले बुद्धाचरणी ते मात्र सुखात नांदत आहेत. वा. आणि म्हणून मी या माध्यमातून मी आवाहन करतोय त्या 5,500 कोटी लोकांना जी. की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही मानव म्हणून जर जगत असाल तर तथागताची प्रज्ञा, तथागताचा मानवतेचा विचार, तथागताचं शील आणि करुणा जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही या बोधी महाविहार आंदोलनामध्ये सगळ्याच गोष्टीने या ठिकाणी सहभागी झालं पाहिजे. आणि राहिली गोष्ट की राजकीय पटलावरती हे आंदोलन उभा करण्याचं, तर नगिनाचे जे संसद आहेत भाई चंद्रशेखर आझाद, त्यांनी संसदेमध्ये पहिल्यांदा हा आवाज उठवलेला आहे की या महाबोधी महाविहाराला मुक्त केलं पाहिजे. आणि अशाच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये आपण याच्यासाठी एक प्रेशर गट तयार करूया आणि प्रेशर गटच्या माध्यमातून बिलकुल. येणाऱ्या काळामध्ये दिल्लीवरती हा जो निळा जनसैलाब आहे एकदा त्या ठिकाणी नेऊन बघूया. जी. येणाऱ्या काळामध्ये महाबोधी महाविहार हे जगाभरातल्या सगळ्या लोकांसाठी, म्हणजे जगातल्या 50 कोटीपेक्षा अधिक बौद्ध अनुयायासाठी हे येणाऱ्या काळात निश्चितच खुलं होईल. आणि येणारी बौद्ध पौर्णिमा ही आपण महाबोधी महाविहारामध्ये या ठिकाणी साजरी करूया, हा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. तत्पूर्वी एक महत्त्वाची जी गोष्ट आहे ती या ठिकाणी मी करेक्ट करू इच्छितो की आपण मंचावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर या ठिकाणी वारंवार एक गोष्ट उच्चार करत आहोत जे की तथागतांना ज्ञान प्राप्ती झाली. तर हा जो शब्दांचा छल आहे, होय. तर हा छल हा पंडितांकडून झालेला आहे. अच्छा. कारण तथागतांना बुद्धत्वाची प्राप्ती झाली नाही, जे ती त्यांनी 24 वर्ष अथक परिश्रम करून स्वतःच्या शरीराला त्या ठिकाणी तापून झिजवून त्या ठिकाणी तो मध्यबिंदू त्या ठिकाणी शोधून स्वतः त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे. म्हणजे ते प्राप्त झालेलं नाहीये, तर ते प्राप्त केलेलं आहे. आणि हा जो शब्द छल आहे वा. तोच शब्द छल या देशातल्या लोकांनी पकडलेला आहे. आणि मग मी जेव्हा 2010ला त्या ठिकाणी महाबोधी महाविहाराला गेलो होतो तेव्हा त्या ठिकाणी या बाजूला महाविहार टेम्पल आहे आणि त्याच्या बाजूला एक छोटंसं टेम्पल आहे, त्यामध्ये एक पिंड आहे आणि त्या ठिकाणी तो पंडित बसलेला आहे आणि काही फॉरेनर्स त्याच्या समोर बसलेले आहेत. आणि त्या फॉरेनर्सला तो मंत्र म्हणतोय. आणि विशेष गोष्ट अशी आहे की ते सगळे मंत्र तो इंग्रजीत म्हणतोय. मी त्या ठिकाणी गेलो आणि त्याला विचारलं, वाय आर यू सिटिंग हिअर, बिकॉज ऑफ बुद्धा स्टॅच्यू इज देअर इन दॅट टेम्पल, वाय आर यू सिटिंग हिअर. तर त्यांनी मला रिप्लाय असा दिला, ते असं म्हणाले की पंडित सेड टू मी दॅट शिवलिंगा हॅज गिवन द स्पिरिच्युअल पॉवर टू द बुद्धा. अच्छा. बुद्धाला ज्ञानाची प्राप्ती ही या शिवलिंगामुळे झाली आहे, म्हणून हे शिवलिंग आधी महत्वाचं आहे, बुद्ध नंतर. आणि तेच आता सुद्धा आपण तेच करतोय की बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली ज्ञान प्राप्ती झाली नाही. बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली नाही. ते काय कुठे सोनं शोधण्यासाठी किंवा कुठे हिरे शोधण्यासाठी नाही, तर या जगातल्या मानवाचं दुःख शोधण्यासाठी 24 वर्ष अथक परिश्रमातून ते स्वतःच्या ज्ञानाचा केंद्रबिंदू मानून त्यांनी ते शोधून काढलेलं आहे. म्हणून ही चूक पुन्हा होता कामा नये असा माझा नम्र या ठिकाणी सल्ला या तमाम बौद्ध अनुयायांना आहे. आता आपण महत्वाच्या प्रश्नाकडे या ठिकाणी वळणार आहोत आणि तो प्रश्न असा आहे की कायदेशीररित्या आपण या ठिकाणी कसं लढलं पाहिजे. बिलकुल. तर भारतीय संविधानामध्ये कलम नंबर 25 ते 28 हे 3 कलम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धार्मिक स्वातंत्र्यासाठी निर्माण केलेले आहेत. आणि बाबासाहेब आंबेडकर त्या कलम नंबर 25च्या अनुषंगाने त्या ठिकाणी त्या धार्मिक स्वातंत्र्यामध्ये जेव्हा लिहिलेलं आहे तेव्हा या देशातल्या काही लोकांनी त्याचा काळजीपूर्वक अभ्यास करणं काळाची गरज आहे. काय तर आजही आपण बौद्ध हे फक्त कलम नंबर 25च्या अनुषंगाने आपला स्वतःचा धर्म सांगू शकतो, पण संविधानिकरित्या बौद्ध हे आज सुद्धा हिंदू म्हणून गणले जातात. बिलकुल. जैन हे आज सुद्धा हिंदू म्हणून गणले जातात. आणि आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे या देशामध्ये जर बौद्ध, जर जैन आणि शीख हे सुद्धा जर हिंदू म्हणून गणले जात असतील
तर कलम नंबर 25च्या अनुषंगाने त्यांना त्यांचा स्वतःचा धम्म, त्यांना त्यांचा स्वतःचा धर्म हे वेगळं असलं पाहिजे. कारण जोपर्यंत या देशातल्या लोकांना हे कळणार नाही की या जगामध्ये असणारा बुद्धाचा करुणेचा जो धम्म आहे तो हा वैयक्तिक आणि वेगळा धर्म आहे, तो हिंदू धर्माचा भाग नाही, हे ज्या दिवशी या देशातल्या लोकांना कळेल त्या दिवशी या देशामध्ये जो हिंदू मॅरेज ऍक्ट आहे तो बौद्धांना सुद्धा लागू होतो. बिलकुल. जो हिंदू सेक्सेशन ऍक्ट आहे तो बौद्धांना सुद्धा लागू होतो. आणि म्हणून जेव्हा लढाईची बारी येते, जेव्हा बौद्ध रस्त्यावरती उतरतात, तेव्हा त्यांच्या विरोधामध्ये जाणीवपूर्वक या देशातले पंडित आपल्या अंगावरती हिंदू नावाची चादर पांघरतात आणि या सगळ्यांना आपल्या भोवती उभा करतात आणि सांगतात की हे बौद्ध आहेत आणि हे आपल्या विरोधात आहे. आणि ही जनमत तयार करण्याची ही त्यांची पूर्वीपासूनची पद्धत आहे. बिलकुल. जी बुद्धाने एकट्याने 2500 वर्षापूर्वी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही कोण आहात याच्याशी माझं देणं घेणं नाही, तुम्ही विषमतेचे जर समर्थक असाल बिलकुल. तर तुमच्या विरोधात मी समतेचा एकटा नायक उभा आहे. आणि म्हणून तथागताची समतेची जी वाणी आहे ती विषमतेला पुरून उरलेली आहे. म्हणून आज आपल्याला या ठिकाणी संविधानिकरित्यामध्ये त्या कलम नंबर 25 मध्ये अमेंडमेंट करावी लागेल. आणि ती अमेंडमेंट करण्यासाठी तुम्हाला या देशातल्या राज्यसभा आणि लोकसभामध्ये 66% या ठिकाणी बिलकुल काय करावं लागेल, बहुमत पारित करावं लागेल. आणि 66% बहुमत पारित केल्याच्या नंतर या देशातल्या जेवढ्या राज्यामध्ये बौद्धांची संख्या आहे किंवा सगळ्या संबंधित राज्याने 50% बहुमत जर त्या ठिकाणी दिलं तर त्या ठिकाणी कलम नंबर 25 मध्ये अमेंडमेंट करता येते. आणि मग बौद्धांना बौद्धाचा स्पेशल मॅरेज ऍक्ट करता येतो, मग बौद्धाला बौद्धाचा स्पेशल सेक्सेशन ऍक्ट करता येतो. नाहीतर आजही आमचे शिकलेले PhD झालेले लोक आपल्या पोराचं नाव शाळेत लावत असताना हिंदू महार लावतात. हे त्याचं काय कारण असेल तर त्याचं कारण हे कलम नंबर 25 मध्ये दडलेलं आहे. नाहीतर प्रश्न विचारावा लागतो, आम्ही छाती ठोकपणे सांगतो अरे आम्ही बौद्ध आहे, पण जेव्हा आचरणाची बाब येते, गोष्ट येते, तेव्हा मात्र कोसो दूर आम्ही असतो. हे सत्य सुद्धा नाकारता येत नाही, हे सत्य सुद्धा आपण स्वीकारलं पाहिजे. नाहीतर काय होतं बांधवांनो, हॉलमध्ये बुद्ध आणि घरात खंडोबा अशी परिस्थिती जोपर्यंत देशात राहील तोपर्यंत मात्र बुद्ध अशाच प्रकारे आपल्याकडून लोकांनी चोरल्या गेलेला आहे. आणि ते असंच चोरत राहतील. कारण बुद्ध लोकांना सौंदर्याचं प्रतीक वाटतो. बुद्ध लोकांना अनेक ठिकाणी असं वाटतो की बुद्धाकडे बघितल्याच्या नंतर आम्हाला शांती मिळते. परंतु याच्यासाठी मी एक उदाहरण या ठिकाणी देऊ इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेस एका भंतेनं प्रश्न विचारला की भंते तुम्हाला कोणते बुद्ध आवडतात, आणि त्यावेळेस ते भंते म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बाबासाहेब मला तथागत असे शांत मुद्रा, डोळे झाकलेले आणि ध्यानस्थ बसलेले बुद्ध आवडतात. बाबासाहेबांना ते प्रश्न विचारतात, बाबासाहेब तुम्हाला कोणते बुद्ध आवडतात? आणि बाबासाहेबाच्या चेहऱ्यावरची भावमुद्रा अतिशय रागीट होते, जणू काय बाबासाहेबाच्या डोळ्यातून आग बाहेर पडती का काय. आणि बाबासाहेब त्या भंतेजींना म्हणतात, भंते मला बुद्ध चारिका करत असलेले आणि उघड्या डोळ्याचे बुद्ध आवडतात, कारण ते जगभर आपल्या विचाराचा प्रचार आणि प्रसार. आणि उदाहरण देत असताना मी सांगू इच्छितो, बुद्धाकडे विमान नव्हतं, बुद्धाकडे इंटरनेट नव्हतं, बुद्धाकडे फॅक्स नव्हता, बुद्धाकडे गाडी नव्हती, घोडा नव्हता, हत्ती नव्हता, तरी सुद्धा बुद्ध आजच्या काळामध्ये जगातल्या 128 देशात पोहोचलाय. तुमच्याकडे विमान आहे, तुम्ही किती देशात पोहोचलाय? तुमच्याकडे गाडी आहे, इंटरनेट आहे, सगळं आहे, तुम्ही किती देशात पोहोचलाय? म्हणून प्रश्न असा आहे, लोकांना या ठिकाणी सांगत बसण्यापेक्षा बुद्धाचा विचार पहिल्यांदा स्वतःच्या अंगीकरणात आला पाहिजे, तो कुटुंबात आला पाहिजे, पर्यायाने समाजात, आणि नंतर देशामध्ये जर उभा राहिला तर या देशात बुद्धाच्या विचाराला कुणीही विरोध करणार नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ती समजून घेणं काळाची गरज आहे. आणि म्हणून राजकीय पटलावर जर कलम नंबर 25 मध्ये तुम्हाला अमेंडमेंट करायची असेल आणि तुम्हाला वाटत असेल की राजकीय पटलावरचे हे लोक ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून काय करतात, धोकाधडी करतात, एव्हरी वोट फॉर मोदी म्हणून ईव्हीएमचं डेफिनेशन घेऊन जातात, मग आपल्याला हे करता येणार नाही. तर तुमच्याकडे दुसरा पर्याय, दुसरं हतियार काय आहे, तर तुम्ही या देशात दबाव गट निर्माण करू, आंदोलन, तुम्ही आंदोलन उभा करता. आणि हे राष्ट्रीय जन आंदोलन उभा केल्याच्या नंतर या देशामध्ये तुम्हाला हवे नको, तुम्हाला पाहिजे ते तुम्ही या लोकशाहीच्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या पद्धतीने महाबोधी महावीराचं सोडा. प्रकाशदादांना जसं सांगितलेलं आहे की त्यांनी जिथे जिथे चोरी केलेली आहे तिथे तिथे त्यांच्यावर 420चा गुन्हा दाखल करून आपली आपली संपत्ती आपल्या घरी आपण घेऊन येऊ शकतो. हा सगळ्यात महत्वाचा कायदेशीर लढा आहे आणि हा कायदेशीर लढा आपण त्या पद्धतीने लढू शकतो. बिहार तो बहुत छोटी बात है,
बिहार बहुत छोटी बात है। मैं ये हिंदी में इसलिए बता रहा हूं कि महाराष्ट्र के बाहर जो लोग मुझे सुन रहे हैं उन तक ये मेरी अपील पहुंचनी चाहिए। उनको ये लगना चाहिए कि बुद्धा ने इस देश के हर इंसान के दुख पीड़ा को सहन करके उनके दुख का कारण और सुख कहां पे मिलता है वो बताने के लिए उन्होंने अपना जो काम किया है, अपने महल को छोड़ा, पत्नी को छोड़ा, बच्चों को छोड़ा, इसीलिए बुद्ध बने हैं। इसलिए बुद्ध को अगर तुम रोकने की कोशिश करोगे तो आने वाले दिनों में तुम्हें युद्ध को सामने देखना पडेगा। यही मैं यहाँ पर बताना चाहूंगा। सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे, उपस्थित सर्व बाबासाहेब आंबेडकरांनी तथागतांच्या विचारांच्या अनुयायांना मी सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांनी तथागताचा हा समतेचा गाडा पुढे ओढत असताना आपल्या पोटचे 4 लेकरं गमावले, परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या कुठल्याही साहित्यात, बाबासाहेब आंबेडकरांच्या कुठल्याही भाषणात बाबासाहेबांनी हे कुठं लिहून ठेवलं नाही किंवा कुणाला सांगितलं नाही की या चळवळीसाठी, देशासाठी आणि पर्यायाने समाज बांधवांनो तुमच्यासाठी मी माझी 4 लेकरं गमावली, कारण हे केल्यामुळे आपण केलेलं काय हे कशात राहत नाही। म्हणून बुद्धाचा विचार आहे, तुम्ही करत राहिलं पाहिजे, त्याचा परिणाम, त्याचा पर्याय मानवतेमध्ये परिवर्तित होत असतो आणि मानवाचा जनकल्याणाचा विचार तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवत असता। म्हणून बाबासाहेबाच्या विचाराचे तुम्ही अनुयायी आहात, तथागताच्या समतेचे तुम्ही वारसदार आहात। म्हणून येणाऱ्या काळामध्ये कुठलाही पर्याय असो तो पर्याय आपल्याला शोधायचा आहे आणि आपली हरवलेली विरासत पुन्हा एकदा नव्याने तथागताच्या सम्यक समतेचा विचार असेल किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा विषय असेल तो हातात घेऊन पुन्हा एकदा ही लढाई आपल्याला या ठिकाणी लढायची आहे। त्याच्यासाठी उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो की पंजाब मध्ये जे अमृतसर नावाचं मंदिर होतं शिखांचं, त्याच्यावर सुद्धा पंडितांचा कब्जा होता आणि पंडित त्या ठिकाणावरून सुद्धा हटत नव्हते, परंतु त्या ठिकाणी शीख बांधवांनी पंजाब मध्ये जाऊन खालसा मुवमेंट उभा केली आणि त्या खालसा मुवमेंटच्या माध्यमातून पंजाब हे कित्येक वर्ष जळत होतं, कारण ते पंडित लोक काय सहजासहजी घरातून बाहेर जात नसतात। आपल्या घरात जर मांजर कुत्रा आला तर त्याला हाकलून लावायला बराच आपल्याला त्या ठिकाणी काय करावा लागतो, परिश्रम घ्यावा लागतो, आणि हे त्याच्या पलीकडचे लोक असतात। आणि म्हणून त्यांना जर तुम्हाला हाकलायचं असेल तर तुमच्याकडे त्याच पद्धतीचे शस्त्र तुमच्या हातात असले पाहिजे। म्हणून या ठिकाणी मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो आहे की आज त्यांच्याकडे सत्ता आहे, आज त्यांच्याकडे मनुष्यबळ आहे, आज त्यांच्याकडे ईव्हीएम आहे। येणाऱ्या काळात आपल्या माणसांवरती अन्याय होतील, अत्याचार होतील, रस्त्यावरती आपल्याला नागवलं जाईल, आपले रक्त सांडले जाईल, पण खबरदार, आपण त्याला घाबरण्याची गरज नाही, कारण घाबरणे हे आपल्या रक्तातच नाही। कारण मुळात या देशाला संविधान देऊन या देशामध्ये जगातली सगळ्यात मोठी लोकशाही निर्माण करणारा, या देशातला सगळ्यात महान सर्वोत्तम विश्वरत्न जर कोण असेल तर त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि ते एकटेच या ठिकाणी या सगळ्यांसाठी लढले होते। म्हणून मला या ठिकाणी बबन सरोदेंनी लिहिलेल्या 4 ओळी या ठिकाणी सांगाव्याशा वाटतात की आज आपण देशभरामध्ये बातम्या वाचत असतो, पेपर पाहत असतो, अरे 4 वर्षाच्या चिमुकलीपासून 60 वर्षाच्या आजींपर्यंत आज बलात्कार होताना तुम्हाला मला बघता दिसायला लागतात। अरे साधी ठेस लागली बोटाला तर जीव किती तळमळतो, सुरे तलवारी घसाघस भोकसता कसं वाटत असेल। साधी ठेस लागली बोटाला तर जीव किती तळमळतो, सुरे तलवारी घसाघस भोकसता कसं वाटत असेल। अरे साधा पदर ढळला बाईचा तर बाई किती शरमते, नग्न धिंड काढून जाळल्या जातं कसं वाटत असेल। किती अपमान, किती यातना, किती काळ हे असंच चालायचं, किती काळ हे निमूटपणे झेलायचं। म्हणून आता ठरवलंय, ठेवलेलं हत्यार खोलायचं आणि माणसातलं जनावर असं आर पार सोलायचं। आता ठरवलंय, ठेवलेलं हत्यार खोलायचं, माणसातलं जनावर असं आरपार सोलायचं। करायचीच इथं माणसं आतून बाहेरून शुद्ध आणि जागवायचा इथे प्रत्येक माणसात फक्त एकच बुद्ध, एकच बुद्ध आणि एकच बुद्ध। कारण बाबासाहेबांनी आम्हाला बुद्धाची करुणा शिकवलेली आहे। म्हणून बाबासाहेबाचा विचार आजही आमच्या डोक्यात, कालही आमच्या डोक्यात आणि येणाऱ्या पिढ्यांच्याही डोक्यात फक्त आम्ही बाबासाहेबांचाच विचार या ठिकाणी रुजवत असतो। म्हणून येणारा काळ सुद्धा बाबासाहेबाच्या क्रांतीचं स्फुल्लिंग घेऊन आम्ही येणाऱ्या वादळांशी, तुफानांशी लढण्यासाठी कधीही तयार असतो, तयार राहू। अशाच पद्धतीने या ठिकाणी मी मांडणी या ठिकाणी करत असताना सांगू इच्छितो आहे की तुम्ही आम्हाला
या सगळ्या गोष्टी करण्यासाठी भाग न पाडता कायदेशीररित्या तुम्ही तुमचं सांभाळून वाचवून जर राहिलात तर ते तुमच्यासाठी फार बरं पडेल. कारण तुफानाचा सामना केल्याच्या नंतर त्या ठिकाणी काहीही शिल्लक राहत नसतं. आणि म्हणून वामनदादानं सांगितलंय की तुम्ही आम्ही तर तुफानातले दिवे आहोत. कारण कालही तुफानात आणि आजही तुफानात, कारण आमचा जन्मच तुफानात झालेला आहे. त्यामुळे आम्ही काय कोणाला सागराला घाबरत नसतो. म्हणून हे महाबोधी महाविहाराचं जे आंदोलन आहे हे केवळ एका जातीचं किंवा एका धर्माचं नसून हे मानवाच्या जनकल्याणाचं आंदोलन आहे. आणि या जनकल्याणाच्या आंदोलनामध्ये सर्व मानव जातीने जे स्वतःला मानव समजतात त्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे आणि सहभाग नोंदवून हे आंदोलन पुढे घेऊन जाण्यासाठी काम केलं पाहिजे. आणि माझं या प्रसंगी एक गोष्ट सांगू इच्छितो त्या लोकांना जे पुणे करारातून निर्माण झालेले दलाल लोक आहेत त्यांना, की तुम्ही वेळ आहे तोपर्यंत समाजात या. प्रकाश दादानं सांगितल्याप्रमाणे नाहीतर समाजानं जर तुम्हाला सोडून दिलं तर तुमची अवस्था घरकाना घाटका अशी होईल. त्यामुळे तुम्ही आता भानावर आलं पाहिजे आणि समाजात येऊन मिसळलं पाहिजे. नाहीतर मग मी तुमच्यासाठी असं म्हणू शकतो, अरे की या ठिकाणी जर समजा अन्याय अत्याचार होतो तर त्या ठिकाणच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांची ही जबाबदारी असते की त्यांनी समोर यायचं असतं आणि आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करायचं असतं. पण आता तसं काही आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण का वस्त्या जाळल्या जातात बहुजनांच्या, तुमचं रक्त का गोटत नाही. वस्त्या जाळल्या जातात बहुजनांच्या, तुमचे रक्त का गोटत नाही. अरे अन्याय अत्याचार होतो बहुजनांवर, तुमच्या नैनी अश्रू का दाटत नाही. बलात्कार होतो आपला नारीवर, तुमचं काळीज का फाटत नाही. मग आमच्याच मतावर राज्य करताना भाड खाऊन तुम्हाला लाज कशी वाटत. आणि ही क्रांतीची भाषा आहे. आणि ही क्रांतीची भाषा उग्र आणि विद्रोह करण्याच्या अगोदर तुम्ही समजली पाहिजे. आणि मी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एकटा बोलतोय. येणाऱ्या काळामध्ये हजारो विद्रोह करणारे लोक जेव्हा रस्त्यावरती दंड ठोकून बंड करतील तेव्हा बाबासाहेबाचा आणि तथागताच्या विचाराचा वारस तुम्हाला पेलणार नाही. एवढंच या प्रसंगी सांगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो, थांबतो. जय भीम, नमो बुद्ध.